तुम्हाला स्क्रीनवर एक कमेंट दाखवतोय, ती माझ्या एका पोस्टवर आली होती. ती पहा. रोज भंगार व्हिडिओ बनवतो आणि आज शिव उत्सव. अरे तुझ्या डोक्यात प्रकाश घाल पहिले, फालतू डीजी. हा कोणीतरी भंगार आहे. नाव महाराष्ट्रीयन वगैरे जरी असलं, नकली नाव घेऊन असेच येतात, पण हा भंगार आहे. मित्रांनो नमस्कार. आज रविवार, सुट्टीचा दिवस, त्यात बहुतेकांचा महाशिवरात्रीचा उपवास असेल, म्हणजे सगळं कसं निवांत असणार आहे. अशा वातावरणात नेहमीचंच ते किळसवाणं राजकारण आज नको, म्हणून मी आज फक्त एक सूचना द्यायला आलोय. आमच्या 7.5 लाखांच्या आकार परिवारात नव्यानं दाखल झालेल्यांना आणि खास करून ट्रोल करण्यासाठी सबस्क्रायबर बनलेल्यांना कदाचित कल्पना नसेल, आपलं चॅनेल हे हार्डकोर हिंदुत्व, उजव्या विचारांचं राजकारण वगैरे या अशा सगळ्या मुद्द्यांवर जरी चालत असलं, तरी या चॅनेलचा जन्मच मुळी समाजाला गरज होती या एका भावनेतून झालेला आहे. ती सगळी स्टोरी मी मुद्दाम पुन्हा इथं सांगत बसणार नाही, कारण बऱ्याच ठिकाणी हे सांगून झालेलं आहे. मी कोण आहे किंवा मला माझ्या करिअरबद्दल सांगायचं झालं तर सगळ्यात आधी मी एक आर्टिस्ट आहे. जे स्कूल ऑफ आर्ट्सचा विद्यार्थी होतो. मग राजकीय क्षेत्रात आलो, आमदारांचा PM म्हणून 10 वर्ष काम केलं. मग विविध क्षेत्रातले छोटे-मोठे उद्योग करत BA इन जर्नलिझम केलं आणि मग पत्रकार झालो. अनेक वर्तमानपत्रांमध्ये काम केलं. कोविडपासून डिजिटल जर्नलिझमकडे वळताना राजकीय विश्लेषण किंवा राजकीय सामाजिक भाष्य करू लागलो. आता तेव्हा पत्रकार होतो, आता मात्र एक यूट्यूबर आहे असंच सांगावं लागतं. या नव्या प्रवासात 2 महत्त्वाचे मैलाचे दगड असं ज्यांना म्हणू शकतो मी. त्या घटना म्हणजे नाशिकच्या पेठ तालुक्यातल्या देवळाच्या पाड्याला आपण दत्तक घेणं आणि दुसरी घटना म्हणजे राज्यात झालेला ST कर्मचाऱ्यांचा संप, त्यांचं विलिनीकरणासाठी चालवलेलं आंदोलन. या 2 महत्त्वाच्या टप्प्यांनी मला, आपल्या चॅनेलला समाजात लोकप्रिय केलं, मान्यता मिळवून दिली आणि सोबतच बरंचसं पुण्यकर्म करता आलं मला. नाशिकच्या पेठ तालुक्यातल्या पाड्याबद्दल मी नेहमी बोलत असतो तुमच्यासमोर, कारण हा पाडा आकार परिवारानं दत्तक घेतलाय. इथल्या सामान्य गोरगरीब आदिवासी बांधवांचं जीवन हे सुखकर होत नाही, तोवर आपला संघर्ष सुरूच राहणार आहे. या पाड्यावर सुरुवातीला मी एकट्यानं जाऊन बरेच उपक्रम राबवले, पण नंतर त्या कामात मला अनेकांचं सहकार्य लाभत गेलं. याच देवळाच्या पाड्यावर आपण इथल्या आदिवासी बांधवांसाठी दर 1-2 महिन्यांनी कोणता ना कोणता उपक्रम राबवत असतो. सुरुवातीला मेडिकल कॅम्प घ्यायचो. तिथून शालेय साहित्य वितरण ते दिवाळीसारखा सण त्या पाड्यावर आपण साजरा करायला आकार परिवारानं सुरुवात केली. इथल्या नदीवरचा पूल होणं गरजेचं होतं. तो पूल आपण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या मदतीनं करून घेतला. त्यावेळेचे मुख्यमंत्री, लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सहृदयतेनं हा पूल मंजूर करून दिला. इथं रस्ते नव्हते, ते रस्ते आपल्या पाठपुराव्यानंतर बनू लागले. संघाच्या विविध आयामामधले मिलिंद जोशींसारखे सहकारी सोबत जोडलेले असल्यानं नाशिकच्या गुरुजी रुग्णालयाचा फिरता दवाखाना, OPD ज्याला म्हणतो आपण, ती OPD दर मंगळवारी पाड्यावर सुरू झाली. आज मला वाटतं 2 वर्ष पूर्ण होतील काही महिन्यांनी. जिल्हा परिषदेची शाळा, तिची जी गुणवत्ता असते ती सुधारणं यासाठी आपलं काम सुरू आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासाची गैरसोय टाळावी म्हणून तिथे कच्ची अभ्यासिका होती, जिथे मुलं अभ्यास करायची. त्यासाठी आपण अभ्यासिका बांधून दिली. त्यात कम्प्युटर्स दिले, बेंचेस दिले, पुस्तकं, कपाट. सगळ्यात आधी या पाड्यांवर नसलेल्या विजेवर, जे विजेचा जो लपंडाव सुरू असतो इथं, त्यावर उपाय म्हणून लावलेले सोलार स्ट्रीट लाईट्स, अशी असंख्य कामं आपण पाड्यावर करत आलेलो आहोत. पण या दुर्गम पाड्यावरचं जनजीवन सुधारताना तिथल्या लोकांमध्ये देव, देश आणि धर्म विचार जागृत ठेवण्यासाठी काम करावं लागतंय. म्हणूनच पाड्यावर आपण 15 ऑगस्ट, 26 जानेवारी याच्यासोबत हनुमान जन्मोत्सव, दीपावली, स्नेहमिलन असे कार्यक्रम घेत आलो. यंदाचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव आपण या पाड्यावर करत आहोत. पुढच्या रविवारी 22 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता पाड्यावर हिंदू नृसिंह छत्रपती शिवरायांचा जीवनपट उलगडणारा, त्यांची शौर्यगाथा सांगणारा सांगीतिक कार्यक्रम हिंदू नृसिंह स्तवन आपले मित्र हेमंत बर्वे आणि त्यांच्या गंधार या संस्थेचे सगळे हरहुन्नरी कलाकार सादर करणार आहेत. नेहमीप्रमाणे पाड्यावरच्या लोकांसाठी आणलेल्या प्रेमाच्या भेटी त्यांना दिल्या जातील. त्यानंतर विद्यार्थ्यांना स्कूल बॅग्स आणि शालेय साहित्य वाटप होईल. मान्यवरांचे सत्कार होतील जे त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि सगळ्यांसोबत मग सहभोजनाचा आनंद लुटत या कार्यक्रमाची सांगता होईल. हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर एक कमेंट दाखवतोय, ती माझ्या एका पोस्टवर आली होती. ती पहा. रोज भंगार व्हिडिओ बनवतो आणि आज शिव उत्सव.
अरे तुझ्या डोक्यात प्रकाश घाल पहिले, फालतू डीजी. हा कोणीतरी भंगार आहे. भंगार आहे. नाव महाराष्ट्रीयन वगैरे जरी असलं, नकली नाव घेऊन असेच येतात. पण हा भंगार आहे. मला अशा प्रवृत्तीनं सांगावसं वाटतं, की माझ्या राजकीय भूमिका तुमच्यापेक्षा वेगळ्या असतील, नव्हे आहेतच त्या. कारण माझी विचारधारा वेगळी आहे. पण समाजासाठी कळकळ मात्र खरी आहे, जी कदाचित तुमच्या पण मनात असेल, पण त्याला वाट करून देता येत नसेल, त्याला व्यासपीठ मिळालं नसेल. मला माझ्या सुदैवानं हा पाडा सापडला. इथल्या गोरगरीब आदिवासींसाठी काम करण्याचं भाग्य लाभलं. मागच्या 3-3.5 वर्षांपासून हा समाजसेवेचं अग्निहोत्र सुरूच आहे. यासाठी जे लागतं ते मीच माझं उभं करत आलो सुरुवातीला. पुढे आकार परिवारानं फोनपे, जीपेच्या माध्यमातून मदत केली, आर्थिक मदत. माझा कुठलाही एन-जी-ओ नाही. त्या आडून मी निधी वगैरे गोळा करत नाही. एक काळ तर असा होता, की घर घ्यायला जमा केलेले ₹5,00,000 मी या पाड्यावर खर्च केलेत. बायकोचा जवळपास 6 महिने बायकोचा जवळपास 5 ते 6 महिने राग सहन केलाय. 5 ते 6 महिने तिची बोलणी ऐकत होतो. पण त्या सगळ्या त्यागाचं, सेवेचं फळ हे देव तुम्हाला योग्य वेळ येते तेव्हा देतो. तुम्हाला वेळोवेळी तारत असतो. हे आशीर्वाद असतात आणि या आशीर्वादांमुळेच मी एवढी मोठी शस्त्रक्रिया बायपास झाली माझ्यावर. त्यानंतरच्या वेदनादायक त्रासांमधून सुखरूप बाहेर पडलो. म्हणून सांगतो, मी नेहमी सांगतो, नियत साफ ठेवा, कर्म चांगली असू द्या आणि समाजातल्या तुमच्यापेक्षा निम्न स्तरातल्या म्हणजे मी आजही स्वतःला गरीबच समजतो. गरीबच आहे मी. पण माझ्याही पेक्षा जो गरीब आहे, त्याला मी मदत करायला धावत असतो. हीच भावना आपण सगळ्यांच्या मनात कायम ठेवली ना, तर आपला समाज, आपलं राज्य, आपला देश हा एक ना एक दिवस विश्वगुरू बनलेला असेल. असो, पुढच्या रविवारी मी आणि माझ्यासोबत माझे अनेक सहकारी, माझा आकार परिवार हा नाशिक जवळच्या पेठ तालुक्यातल्या देवळाचा पाडा या दुर्गम आदिवासी पाड्यावर चाललोय. माझ्या शिवबा राजांचा जन्मोत्सव साजरा करायला. तुमच्यापैकी कुणाला यावंसं वाटलं तर जरूर या. आधी कळवलंत तर वाहनाची व्यवस्था करता येईल, तिथे जेवणाची व्यवस्था करता येईल. कारण नाशिकच्या मुंबई नाक्यावरून आम्ही सकाळी 7 वाजता तो एक मीटिंग पॉइंट ठरवलाय, तिथून आम्ही निघणार आहोत. तिथे भेटूच जर आलात तुम्ही तर आणि मग एकत्र पुढे जाऊ. मी माझ्या व्हिडिओत काय बोलतो, काय सांगतो त्यापेक्षा मी ग्राउंडवर नेमकं काय काम करतो, हे जर समजून घ्यायचं असेल तर आणि खरोखरच समाजाबद्दल आपुलकी, कळकळ तुमच्या मनात असेल तर जरूर या. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाड्याचं लोकेशन टाकतोय. थेट येणार असाल तर त्या Google मॅपवर, त्या लोकेशनवर सावकाश या. आम्ही आहोतच. तुर्तास थांबतोय. माझ्या रोजच्या भंगार व्हिडिओत तसे भेटणारच आहोत आपण, नाही का? भंगार व्हिडिओ चालायचं. तर भेटूच आपण. धन्यवाद. नमस्कार.